फ्लावर चांगली धुवून घेतलेली आहे। आता आपण याला आग लावूया। आज आपण बनवतोय फ्लावरची भाजी। हे बघा, आज आपण बनवतोय फ्लावरची भाजी। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे समाधान आणि मी तुमचं स्वयंपाककरी मध्ये स्वागत करतो। तर आज आपण बनवतोय फ्लावरची भाजी। हे बघा, आज आपण बनवतोय फ्लावरची भाजी। फ्लावरची भाजी आपण आज सुकी बनवणार आहोत, वाफेवर, पातळ नाही बनवणार। तर हे बघा, ही मी इथं फ्लावर कापून घेतलेली आहे, ते बघू शकता। मस्त फ्लावर आता कापून घेतलेली आहे, छोटे छोटे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे। आणि आपण आता त्याला पाण्यामध्ये धुवून घेऊ मस्त। तर मित्रांनो, फ्लावरची भाजी बनवायला आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। मी इथं 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम आकाराचे लाल टोमॅटो कापून घेतलेले आहेत। आणि आपल्याला मसाल्यांमध्ये लागणारे हिरवी मिरची, हळद, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट। तर मित्रांनो, मी इथं हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल मिरची सुद्धा टाकू शकता, म्हणजे लाल मिरची पावडर असते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि जर तुमच्याकडं काळा मसाला नसेल तर तुम्ही तिथं गरम मसाला किंवा गोडाचा मसाला सुद्धा वापरू शकता, कारण की आमच्या घरात काळा मसाला असतो, आम्ही घरीच बनवतो, म्हणून मी आज काळा मसाला वापरणार आहे। चला मित्रांनो, आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी इथं हे बघा फ्लावर चांगली धुवून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवलेली आहे। तर आपण आधी फोडणी देऊया, कांदा टोमॅटो मस्त फ्राय करून घेऊ, त्याच्यानंतर फ्लावर टाकू आपण। तर मित्रांनो, आपण फ्लावरची भाजी सुकी बनवणार आहे, तर मी त्या भाजीसाठी हा पॅन वापरतोय। हे बघा, हा पॅन वापरणार आहे मी। आणि तुमच्याकडे जर कढई असेल तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता। तर सर्वात आधी आपण गॅस चालू करून घेऊया। आपण आता याच्यात 2 चमचे तेल टाकूया। मित्रांनो, आपण पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, याला चांगलं गरम होऊ द्या। मग आपण याला फोडणी देऊ। तर मित्रांनो, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण आता याच्यात मोहरी टाकूया। जीरा, हिरवी मिरची, आता आपण याला आग लावूया। कांदा, आता आपण याच्यात कांदा टाकलेला आहे, तो चांगला फ्राय करून घ्यायचा। कांद्याला हलकासा लाल रंग येईपर्यंत त्याला फ्राय करा मित्रांनो। आपल्याला कांदा जास्त जाळायचा नाहीये, कारण की आपण फ्लावरची भाजी वाफेवर करणार आहोत। तर कांद्यामध्ये जे पाणी असेल ते आपली भाजी शिजवायला मदत करेल। आता मी याच्यात कढीपत्ता टाकतोय,
तर बघू शकता आपल्या कांद्याला थोडा थोडा लाल रंग आलेला आहे. हा बघा, आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे त्याला. आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया. चांगला हलवून घ्या मित्रांनो. आपण टोमॅटो टाकून चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर सुद्धा मस्त मिक्स करून घ्या. तर मित्रांनो, अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा चांगली फ्राय झालेली आहे. आपण याच्यात आता आपले मसाले टाकूया. मी याच्यात अर्धा चमचा हळद टाकतोय, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकतोय आणि 1 चमचा काळा मसाला टाकतोय. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. आता चांगलं मिक्स करून घ्या. आणि हा मसाला टाकताना गॅस स्लो ठेवा, नाही तर मसाला जळून जाईल. आता आपण याच्यात फ्लावर टाकून छानपैकी हलवून देऊ त्याला. आता फ्लावर टाकून आपण चांगली मिक्स करून घेऊ भाजी. तर मित्रांनो, मी इथं माझ्या चवीनुसार 1 मोठा चमचा मीठ टाकतोय. तुम्ही पण तुमच्या चवीनुसारच टाका. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्या. आपण चांगली भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवूया. तर मित्रांनो, आपण ही भाजी वाफेवर बनवतोय, रश्याची बनवत नाही, म्हणून गॅस स्लो ठेवायचा. तर आपण कांदा फ्राय केला, टोमॅटो फ्राय केला, पण त्याला जास्त फ्राय नाही होऊन दिला, कारण की आपण भाजी वाफेवर बनवतोय. म्हणून आपल्याला टोमॅटो मधलं आणि कांद्यामधलं पाणी भाजी शिजवायला मदत करेल. तर आपण याला 5 मिनिटं असंच वाफेवर ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर झाकण उघडून परत एकदा हलवून देणार आहोत. तर आता आपण झाकण उघडतोय आणि चांगली मिक्स करून देतोय. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा पाणी सोडलेलं आहे, भाजीनी पण पाणी सोडलेलं आहे आणि कांदा टोमॅटो सुद्धा पाणी याच्यात आहे. तर मित्रांनो, आपण भाजी चांगली हलवली आणि परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला परत 2-3 मिनिटांनी झाकण उघडायचं आहे, परत एकदा भाजी हलवून द्यायची आणि परत झाकण ठेवायचं आहे. आपल्याला ही सेम प्रोसेस 2-3 वेळा करायची, म्हणजे जोपर्यंत आपली भाजी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेम प्रोसेस फॉलो करायची.
तर मित्रांनो, आपण 3-4 वेळा चांगली भाजी हलवलेली आहे. आता आपण परत एकदा चेक करू की भाजी शिजली की नाही शिजली. तर मित्रांनो, आपली भाजी शिजत आलेली आहे. तर आपण आता ह्या टायमाला ह्याच्यात कोथिंबीर टाकून देऊया. परत आपण मिक्स करून घेऊया. आपण भाजी मिक्स केलेली आहे. आता परत आपण हिला झाकून ठेवूया. तर मित्रांनो, आपण आपली भाजी चांगली 4-5 वेळा हलवून दिलेली आहे. आता आपण बघून घेऊ आपली भाजी शिजली की नाही. तर मित्रांनो, आपली भाजी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि 10 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर मित्रांनो, आपण आजची भाजी फ्लावरची बनवली आणि ती संपूर्ण वाफेवरच बनवली. त्यात आपण काहीच पाणी नाही टाकलं आणि जे टोमॅटोचं, कांद्याचं आणि फ्लावरचं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये भाजी शिजून गेली. तर मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.